मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक वेगळी अशी भाजी करून दाखवणार आहे पहा. तर ही भाजी आहे ना पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात येते बघा. तर ह्याला म्हणतात देठ म्हणतात. ही देठाची भाजी एकदम हे कडक देठ असतात बघा आणि खूप चवदार असतात. हिरवे देठ असतात हे. तर ह्याला आहे ना काटमाट असं म्हणतात. काटमाट राजगिऱ्याची पण देठ येतात बघा. पित्राच्या वेळेस आपल्याला ही भाजी लागते बघा. पित्राच्या ह्या महिन्यामध्ये हे जास्त करून ह्या भाज्या येतात बघा. तर ह्याला काटमाटचे देठ म्हणतात. तर हे देठ आहे ना कडक असतात. ह्याला शिजायला थोडासा वेळ लागतो, पण हे इतके टेस्टी लागतात ना, खूपच टेस्टी लागतात. राजगिऱ्याच्या देठापेक्षा हे देठ खूप टेस्टी लागतात. असे हिरवे देठ असले ना की त्याला काटमाटचे देठ असं म्हणतात. तर ह्या अशा पद्धतीने असतात हे देठ. तर ह्याला काही नाही, हे स्वच्छच असतात. ह्याला फक्त आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण आकारामध्ये आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे. आहे पहा किती कडक देठ आहेत हे. पण हे निबर नसतात बरं का, हे शिजतात. जरी असे कडक वाढले ना तरी पण ते पटकन शिजतात. हे आता आपल्याला असे सर्व ह्याचं हे काढून तुकडे करायचे एकसारखे ह्याचे, आणि आपल्याला हे चांगले मीठ घालून आपल्याला हे शिजून घ्यायचे. चांगले धुवायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून आपण हे शिजून घ्यायचे. खूप चव लागते बघा ह्या देठाची. आता हे सगळे मी असे तोडून घेणार, असे हिरवे बघून घ्यायचे. हे खूप टेस्टी आहेत. किंवा आपण काटमाटचे देठ द्या म्हणायचं, हिरवे देठ. आणि राजगिऱ्याचे असतात ना तर राजगिऱ्याचे ते मऊ असतात टेस्टी, पण ह्याचे इतके टेस्टी नसतात बघा. ते थोडेसे मऊसर असते. ह्याला वर भाजी असते, ह्याची भाजी पण करतात पाल्याची. राजगिऱ्याचा पाला, ही काटमाट देठाचा पाला, ह्याची भाजी पण करतात. आता हे मी सर्व आता कापून घेणार आहे. हे पाहते हे जाड आहे ना, त्याचे आपल्याला 2 तुकडे करायचे. जरी हे जाड असं दिसलं ना तरी पण हे खूप चवदार असतं. हे लगेच शिजते, ह्याला शिजायला वेळ लागत नाही. आता हे जाड आहे तर हे थोडंसं आपण ह्याचं असे काढून घ्यायचं. हे असं काढून घ्यायचं. हे असं ह्याला थोडेसे काटे असतात बघा. ह्या इथं असे काटे असतात, हे काढून घ्यायचे आपण. आणि ह्याचे असे 2 भाग करायचे. हे असे म्हणजे 2 भाग केले ना म्हणजे ते पटकन शिजतं आपलं खूप. हे बघा, हे असं आहे ना, जाड असेल त्याला असे 2 भाग करायचे. हा आतला गाभ आहे बघा, हा गाभ आहे. हा इतका छान टेस्टी लागतो शिजल्यावर. शिजून तर पण आपण ह्याला परत नाही. आता अशा पद्धतीत जाड असेल तर असे 2 तुकडे करून घ्यायचे ह्याचे, म्हणजे शिजायला त्याला वेळ नाही लागत. हे पहा, जरी हे वरनं कडक जरी दिसलं ना तरी आतून पहा किती छान असं मऊ आहे. हे बघा किती मऊ आहे हे असं आतून. आता हे तोडून घेते. हे आता हे स्वच्छ धुतलेत पहा. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. चवीपुरतं मीठ घालायचं, म्हणजे देठामध्ये कसं मीठ गेलं पाहिजे ह्याचं, म्हणजे टेस्टी लागतात देठ. आणि परतताना पण आपल्याला मीठ घालायचं आहे. आता हे गॅस मी मोठा केला आहे. मोठ्या गॅसवर ह्याला छान शिजून द्यायचं. थोडंसं हळद टाकते मी. आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते. झाकण ठेवले की ते आपलं पटकन शिजेल. मोठाच गॅस ठेवला. उकळी आली की आपण त्याला बारीक करूया. हे बघा मैत्रिणी, काय झालं ना, कढईमध्ये शिजायला त्याला वेळ लागणार होता ना, म्हणून मी कुकरला हे 1-2 शिट्ट्या करून घेतल्या. त्याच्यामुळे हे पटकन शिजलं, कारण हे कडक असतं ना. हे पहा असं पटकन शिजलं. हे हिरवे जर असे जाड असतील ना तर कुकरला 2 शिट्ट्या तुम्ही काढून घेऊ शकता. आता आपण परतूया. कढई ठेवली, लोखंडाची कढई ठेवली. त्याच्यामध्ये तेल घालूया आपण. एकदम साध्या सिंपल पद्धतीने पहा. ह्याच्यात वेगळं असं काहीही टाकावं लागत नाही. मी एकदम साध्या सिंपल पद्धतीने करते. तेल घालायचं आहे. गॅस चालू केला आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण त्याला फोडणी करूया. तेल गरम झाले. 1 चमचा जिरं घालूया त्याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि शेंगदाण्याचं कूट घालूया. गॅस बारीक आहे. तुम्हाला म्हणजे पाहिजे तितका जास्त प्रमाणात पण नाही घालायचा. हे पहा, शेंगदाण्याचं कूट घालायचा. छान भाजलेले खरपूस शेंगदाणे, त्याच्यामुळे त्याला जास्त नाही भाजायला लागलं. आणि हे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं. तिखट कमी जास्त तुम्हाला कुठल्या कसं व्हाय त्या पद्धतीने घालायचं. मस्त लागते बघा ही रेसिपी, एकदम छान चवदार होतं. ह्या शेंगा शक्यतो कुकरमध्ये शिजवतात. आणि कोवळ्या जर असेल ना
तर मग तुम्ही कढईमध्ये पटकन शिजले जातात. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं. आपण शिजताना मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं मीठ चाखून बघून मगच मीठ घालायचं, नाही तर मग खारट होऊ शकतं. आता या शेंगा आपण काढून घेतलं पाण्यातून, ह्या घालूया अशा पडतात. तर मी ह्या पद्धतीने करते. पहा तुम्ही कशा पद्धतीने ह्या शेंगा देठाच्या शेंगा तुम्ही कशा काय करता, काय वेगळी पद्धत आहे का, तर मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्ही कशा पद्धतीने करता आणि ह्याला तुम्ही काय म्हणता. तर मी अशा पद्धतीने करते. पहा काहीही त्याचे जास्त मसाले वगैरे काही घालत नाही आहे आणि हे असंच खूप छान टेस्टी लागते. पहा हे पहा. आता हे छान झाकण ठेवायचं ह्याला थोडा वेळ, म्हणजे आपण जो मसाला घातला आहे ना तो त्याच्यामध्ये म्हणजे मुरला पाहिजे. म्हणून ह्याच्यात थोडं एक 5 मिनटं आपण झाकण ठेवूया. 5 मिनटं झालेले आहेत बघा. आपण झाकण काढूया. हे बघा छान ह्याला दणदणून वाफ आलेले. पुन्हा आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालूया. एकदम मस्त टेस्टी आणि मसालेदार आपले हे काटमाटचे देठ केलेले आहेत मी. पहा आता तुम्ही पण पहा ही भाजी मी कशी केली, अशा पद्धतीने तुम्ही पण करून पहा. एकदम चांगली टेस्ट लागते ह्याची. ह्याला काटमाटचे देठ म्हणतात. तर हे आपण काढून घेऊया. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि मला अजून वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवतात का, कुठल्या पद्धतीने ही भाजी बनवतात ते मला कॉमेंट्समध्ये सांगा. आता ही माझ्या पद्धतीने मी तुम्हाला करून, ही फार जुनी रेसिपी आहे बरं का, ही खूप जुनी रेसिपी. आता हे माझ्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलं. तर तुम्ही पण मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.